नमस्कार. जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील नागपूर खंडपीठामध्ये एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि परमनंट भरती आहे. तर किती पदं आहेत, कधीपासून ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जीकेचा अभ्यास करायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर 18 जून 2024ला ही जाहिरात आली. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर वाहन चालक पदाचं नाव काय आहे, वाहन चालक आणि परमनंट भरती आहे बरं का. या पदाची सद्यस्थितीत रिक्त असणारी 5 पदे व पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 3 पदे अशा एकूण 8 पदांकरिता उमेदवारांची निवड यादी व 2 उमेदवारांची प्रतिशा यादी तयार करण्यास परवानगी मिळालेली आहे. यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकाला खालील नमूद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. त्या संदर्भात निवड यादी व प्रतिशा यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षांसाठी वैध राहील. सदर पदाची वेतन मॅट्रिक्स S10 29,200 ते 92,300 अधिक नियमानुसार देय भत्ते अशी आहे. आता याची पात्रता पहा, तर सुरुवातीला वयाची पात्रता दिलेली आहे. तर जे ओपन आहेत अराखीव खुला त्यांचं कमीत कमी 21, जास्तीत जास्त 38 वर्षे. जे रिझर्वेशनमध्ये येतात म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग किंवा महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या विशेष मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमीत कमी 21, जास्तीत जास्त 43 वर्षे. विविध मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कमीत कमी 21 वर्षे, जास्तीत जास्त वयाची अट लागू नाही. आता पुढे शैक्षणिक पात्रता पहा. उमेदवार कमीत कमी SSC म्हणजे 10वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर उमेदवाराकडे मोटार वाहन अधिनियम 1988 प्रमाणे वैध व प्रभावीपणे कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन चालवण्याचा परवाना अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून असावा. त्याच्यापुढे पहा, अर्ज करण्याच्या तारखेस उमेदवाराजवळ किमान 3 वर्षे हलके किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव असावा. 3 वर्षे अनुभव आवश्यक आहे बरं का. उमेदवाराचा पूर्व कार्यकाळ किंवा रेकॉर्ड वाहन चालक म्हणून स्वच्छ असावा. उमेदवारास मोटार वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ते डिटेल्समध्ये नाही. समजा गाडी रस्त्यातच अचानक बंद पडली तर अशा वेळेला थोडीफार तरी माहिती असणं आवश्यक आहे, हे अपेक्षित आहे. उमेदवारास नागपूर शहराची प्रादेशिक रचना याची माहिती असावी. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ आणि निर्व्यसनी असावा. 4 चाकी मोटार वाहनाची देखभाल किंवा किरकोळ दुरुस्ती या दोन्हीचा अधिकतम अनुभव आणि कार्यरत ज्ञान असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांची प्रथम वैद्यकीय चाचणी केली जाईल. सक्षम प्राधिकाऱ्याने वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणित केल्यावरच त्यांची नियुक्ती करण्यात येईल. आता पात्र उमेदवाराकरिता अटी काय आहेत? तो उमेदवार करार करण्यास सक्षम असावा. उमेदवारास नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा कोणत्याही न्यायालय, MPSC, UPSC किंवा कोणत्याही राज्यसेवा आयोगाने त्याच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवड प्रक्रियेमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरविले नसावे. उमेदवारास फौजदारी न्यायालयाने दोषी ठरविले नसावे किंवा फौजदारी खटला प्रलंबित नसावा. फौजदारी खटला म्हणले बरं का, दिवाणी नाही. दिवाणी खटला वेगळा आणि फौजदारी वेगळा. महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र नियम 2005 नुसार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 2006 व तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी. उमेदवार सद्यस्थितीत न्यायालयीन किंवा शासकीय सेवेत असल्यास त्याने किंवा तिने विद्यमान कार्यालयाची पूर्व परवानगी घ्यावी आणि ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. अशा उमेदवाराने नागपूर खंडपीठ प्रशासनाने निर्देशित केल्याप्रमाणे सदर प्रमाणपत्र सादर करावे. उमेदवारांची अल्पसूची लावली जाणार आहे बरं का. म्हणजे इथं पहा, जाहिरातीस म्हणजे शॉर्टलिस्ट ज्याला म्हणतो आपण, जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार
व उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूची करण्याचे सर्व अधिकार प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत. आता अर्ज कुठं करायचा आहे आपल्याला, तर bombay.high-court.nic.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि याची लिंक आपलं जे VAG अकॅडमी चं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर मी दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे. व्हिडिओला तारखा महत्त्वाच्या आहेत की पात्रता असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज या वेबसाईटवर दिनांक 19/6/2024 ते दिनांक 3/7/2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे 3 जुलै 2024 पर्यंतच आपल्याला अर्ज करता येणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि जीनियस अकॅडमी पुणे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.